सप्ताहामध्ये अन्नदान, मला सांगा एखाद्या माणसाचं पोट भरलंय, पोटभर खाल्लंय, त्यानंतर परत तुम्ही किती त्याला गुलाबजाम दिले, बालुशाही दिली किंवा बासुंदी दिली, खातं का ते? सर्वात पूर्ण अन्न म्हणजे दान करायचंय, पण अन्नदान केलं पाहिजे. माझ्या पदरचं बोलत नाही, संत महात्मे सांगतायत, भूमी दानी होसी भूमी पाळू, कनक दानी कांती निर्मळू, चंदन दानी सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदानी दुडायुषी, उदक दानी सदा सुखी, मंदिर दानी भुवन पालखी, सुपरिमल उपचार. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष कार्यक्रमाचे आदरणीय हरिभक्त परायण श्रीमान रविदादा सांगाडे याही परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. आणि ज्यांच्यामुळे माझी तुमची भेट झाली, खूप मोठा सिंहाचा वाटा. आमच्या दादांच्या विनंतीला मान दिला आणि जावायचं ऐकावं लागतं. जावाई विसरायचे नाही आजच्या कीर्तनात, फक्त मला जावायचं सांगायला लय आवडतं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचा मान राखला, अतिशय धार्मिक परिवार आहे पहा, खूप मोठी ख्याती आहे. माणसाला पारमार्थिक क्षेत्रामध्ये कायम लक्षात ठेवायचं, धन संपत्ती किती जरी असली, 3 मजली बिल्डिंग आहे, पण त्या बिल्डिंगमध्ये एखाद्या महाराजाचा कधी पायच नाही लागला तर त्या बिल्डिंगीचा काहीच उपयोग नाही. जमीन असू द्या, झोपडीची जागा असू द्या, पण त्या झोपडीमध्ये जर कीर्तनकार कथाकार महाराष्ट्रातील नामवंत साधू संत मंडळी जर तुमच्या घरी येत असतील, जगातले सर्वात श्रीमंत फक्त तुम्हीच आहेत. म्हणून या कार्यक्रमासाठी ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, जे माझ्यावरती नितांत लेकीसारखं प्रेम करतात, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सतीश दादा साळोख असतील, याही परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायचे. आमच्या आई उपस्थित आहेत, आमच्या वहिनी बी आल्यात. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आदरणीय हरिभक्तपरायण, कारण महाराष्ट्रातले कोणतेही कीर्तनकार बोलवायचं म्हटलं, भक्तीविना देव दिसत नाही, तसा पैशाविनं अगोदर विचारतात किती देणार. आमच्या दादांचा फोन गेला, नाही विचारत कोणी, मला म्हणे ताई तारीख, म्हणलं घ्या तारीख लिहून, सांगा कोणती घ्यायची. आणि असे दादा बी पहा मला 2-2 कीर्तन दिलेत बसून इकडच्याच भागात. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं सौजन्य आहे, आदरणीय हरिभक्तपरायण श्रीमान देवानंद भाऊ पवार असतील, हरिभक्तपरायण श्रीमान श्याम भाऊ उमाळकर असतील, हरिभक्तपरायण श्रीमान भागवत दादा चांदणी असतील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण श्रीमान भागवत दादा मोसंबी असतील. या 4ही परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायचे. सगळ्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती आहे अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे, महाराष्ट्रातील नामवंत कथाकार हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय ढोक बाबा. बाबांच्या कीर्तनात कथेत जे गायनची साथ करण्यासाठी असायचे आणि आजही स्वतः कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, गायनही सुंदर करतात. आदरणीय हरिभक्तपरायण, ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत, आमचे नामदेव दादा असतील. आघाव आडनाव थोडंसं घेत नाही पण तरी घेते.